शेतकऱ्यांना युरिया मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना युरिया मिळालाच पाहिजे. युरिया मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना युरिया मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना युरिया मिळालाच पाहिजे. नाव सांग कोण हेच का नाव यांना फोन लाव कोण शेतकऱ्यांना फोन लाव ऑफिसला बोला ना साहेब ऑफिसला भेटते का आपला नाही भेटले दादा एक मिनिट म्हणतात देवेंद्र भाऊ देवेंद्र साहेब बोलताय भाऊ नमस्कार. गेल्या 15-20 दिवसापासून तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खूप तक्रारी येत होत्या की आम्हाला खत विक्री दुकानांवर खतं मिळत नाही, विशेषतः युरिया मिळत नाही. आणि मग ह्या संदर्भात आम्ही आज अनेक दुकानदारांना देखील भेटलो, त्यांना जाब देखील विचारला आणि आज तहसीलदारांकडे देखील आलो होतो. योगायोगाने तिथं तालुक्याचे कृषी अधिकारी देखील भेटले. दोघांना शेतकऱ्यांच्या वतीने जाब विचारण्यात आला आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय कलेक्टर महोदयांनी देखील बफर स्टॉक सोडण्याचे आदेश काल परवाच दिलेले आहेत. आणि आज तहसीलदार आणि कृषी अधिकारी देखील आता आम्ही त्यांना जे काही विचारला होतो, प्रश्न विचारला होतो, त्याच्यात त्यांनी जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गेल्या आजपासून आम्ही सुरळीत युरिया पुरवठा चालू करतोय आणि शेतकऱ्यांना आम्ही आता लागलीच त्याच्यामधून हे करू जे काही अनिश्चितता होती खत भेटण्यामध्ये ती आज एक शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्यातला एक प्रतिनिधी म्हणून सदस्य म्हणून आम्ही आंदोलन केलं. खाली थैल्या घेऊन आलो होतो युरियाच्या आणि भरतील कधी याच्यामध्ये युरिया किंवा तत्सम खतं भेटतील कधी. तर आज तहसीलदारांशी एक व्यापक चर्चा झाली आणि त्याच्यात कृषी अधिकारी असतील तहसीलदार यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की आम्ही आत्ताच या मिनिटापासून आम्ही तत्काळ याच्याने आम्ही आज हे खत वाटप सुरू करतो.